नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, याआधी तुम्ही व्हिडिओ पाहिलेला असेल नाबार्डचा आपल्या चॅनलवरती, तर त्याचं जे PDF आहे ते ऑफिशियली आलेलं आहे. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट जे नाबार्ड आहे त्याच्या अंतर्गत डेव्हलपमेंट असिस्टंट या पदाची पदभरती आहे. डेव्हलपमेंट असिस्टंट अँड डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदी हे पदे भरण्यात येणार आहेत. कशा प्रकारे अर्ज करू शकता, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. आणि सर्वात महत्त्वाचं, हे जर PDF पाहिजे असेल, तसेच आर्टिकल जर मराठीमध्ये रीड करायचं असेल, तर व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामची ग्रुप लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तिथे क्लिक करून ग्रुप जॉईन करा. ॲब्सोल्युटली फ्री आहे. सो इथे जे ॲप्लिकेशन आहेत ते मागवण्यात आलेले आहेत. 17 जानेवारी 2026 ते 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहेत ते मागवण्यात येत आहेत. तुम्हाला यामध्येच जे आहे याच्यासाठी अप्लाय करायचं आहे. आता सर्वात इम्पॉर्टंट डेट तेच आहे, 17 जानेवारी ते 3 फेब्रुवारी. आता याची जी ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे, फेज 1 प्रिलिम एक्झामिनेशन, तर ते 21 फेब्रुवारी 2026 ला होणार आहे. फेज 2 ची जी मेन ऑनलाईन एक्झामिनेशन आहे ती 12 एप्रिल 2026 ला होणार आहे. म्हणजे ह्यांच्या ज्या डेट्स आहेत त्या सुद्धा आलेल्या आहेत एक्झामच्या, पण ह्या टेंटेटिव्ह डेट आहेत, ह्या चेंज होऊ शकतात. जर ह्या चेंज वगैरे झाल्या किंवा याच्यामध्ये काय अपडेट झालं तर तेही तुम्हाला सांगितलं जाईल. त्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून. आता याच्यामध्ये आपण वॅकन्सीज बघूया ॲज पर रिजन. तर इथं तुम्ही पाहू शकता अंदमान आणि निकोबार, आंध्र प्रदेश असे वेगवेगळे युनियन टेरिटरीज आणि स्टेट्स दिलेले आहेत. प्रत्येक स्टेट वाईज आणि कॅटेगरी वाईज इथं पदे देण्यात आलेली आहेत. फॉर SC, ST, OBC कॅन्डिडेट्स, EWS कॅन्डिडेट्स, तर PWD जे बेंचमार्क डिसॅबिलिटी ज्यांना आहे त्या कॅन्डिडेटसाठी इथे पदं देण्यात आलेली आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्राबद्दल पाहूया. तर बघा, महाराष्ट्रामध्ये टोटल वॅकन्सीज आहेत 48. तुम्ही समोर ते पाहू शकता किंवा व्हिडिओला पॉज करा, व्हिडिओची क्वालिटी थोडी इन्क्रीज करा जेणेकरून तुम्हाला हे पद दिसतील. टोटल 159 पदांसाठी ही पदभरती आहे. आता खाली जर पाहिलं तर नंबर ऑफ वॅकन्सीज आणि रिझर्वेशन दिलेलं आहे. तुम्ही स्क्रीनला पॉज करून हे पाहू शकता की कोणत्या प्रकारचं इथं आरक्षण कोणकोणत्या कॅटेगरीसाठी दिलेलं आहे आणि किती पदे आहेत ते. आता जसं याच्यामध्ये आपण ह्या PDF ला पाहूया, तर ह्याच्यामध्ये काही व्हेरियस इन्फॉर्मेशन दिलेले आहे टू क्लेम द रिझर्वेशन. जसं की एक्स सर्व्हिसमॅन असाल किंवा डिसेबल्ड एक्स सर्व्हिसमॅन असाल, PWD कॅन्डिडेट्स असाल, तर कोणते म्हणजे कोणत्या डिसॅबिलिटीज इथं व्हॅलिड आहेत, जसं ब्लाइंडनेस, लो विजन, हेअरिंग इम्पेअर्ड. जर तुम्ही याच्यापैकी असाल तर हे जे आहेत ऑटिझम वगैरे, तर ह्या ज्या डिसॅबिलिटीज आहेत या इथं व्हॅलिड आहेत. तर तेही विद्यार्थी, जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता. तुमच्यासाठी ही रिझर्व्ड याच्यामध्ये पोस्ट आहेत. आता याच्यामध्ये पोस्ट पाहूया जी मी मगाशी सांगितलेलं आहे, डेव्हलपमेंट असिस्टंट, अँड सेकंड आहे डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदी. याच्यामध्ये फंक्शनल रिक्वायरमेंट काय काय आहेत तेही पाहू शकता. आणि कॅटेगरी फॉर विच आयडेंटिफाईड हे पण दिलेलं आहे. नेचर ऑफ डिसॅबिलिटी दिलेले आहे. हे PWD कॅन्डिडेटसाठी पूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे. आता मेन आपण जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे त्याकडे वळूया. तर ती आहे एलिजिबिलिटी एजबद्दल पाहूया. सर्वप्रथम तर तुमची एज मिनिमम 21 वर्ष आणि मॅक्झिमम 35 वर्ष असली पाहिजे. जर तुमची एज याच्या बिटवीन असेल, 21 पेक्षा कमी नसेल, 35 पेक्षा जास्त नसेल, तर तुम्ही याच्यासाठी एलिजिबल आहात. आता याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन पण आहे. तर वरची जी एज लिमिट होती मी सांगितलेली, तर ती जनरल कॅन्डिडेटसाठी. जर SC ST या प्रवर्गातून असाल तर 5 वर्षाचा एज रिलॅक्सेशन आहे. OBC यांच्यासाठी 3 वर्ष आहे. PWBD जर ते जनरलमधून असतील तर 10 वर्ष, OBC मधून असतील तर 13 वर्ष आणि SC ST मधून असतील तर 15 वर्ष. तसेच एक्स सर्व्हिसमॅन यांना जे आहे ॲप टू मॅक्झिमम 50 इयर्स त्यांना पण दिलेलं आहे. ज्या विडोज, डायव्होर्स वुमेन आहेत, वुमेन ज्युडिशियली ज्या सेपरेट झालेल्या आहेत, किंवा ज्या रिमॅरिड ज्यांनी केलेलं नाही आहे, म्हणजे वापस त्यांचा विवाह झालेला नाही आहे, तर त्यांच्यासाठी 5 वर्षाचं अप टू 40 इयर्सचं जे आहे एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन काय, तर बघा, बॅचलर्स डिग्री इन एनी डिसिप्लिन विथ मिनिमम 50% मार्क. मग नो मॅटर तुमचं BSc झालं आहे किंवा BA झालं आहे किंवा BCom झालेलं आहे, तुम्हाला मिनिमम 50% मार्क असले पाहिजेत. तुम्ही ते पास आउट असले पाहिजेत आणि तुम्हाला ॲग्रिगेट म्हणजे टोटल 50% मार्क्स मिनिमम असले पाहिजेत. डेव्हलपमेंट असिस्टंटसाठी काय आहे, सेम आहे, बॅचलर्स डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, पण याच्यामध्ये हिंदीमध्ये तुमचं असलं पाहिजे. युनिव्हर्सिटी इन हिंदी मीडियम, हिंदी मीडियममध्ये किंवा इंग्लिश मीडियममध्ये तुमची डिग्री कंप्लीट झालेली पाहिजे. आता जर तुम्ही एज्युकेशन क्वालिफिकेशन कंप्लीट करत असाल तर तुम्ही जे आहे याच्यासाठी इझिली अप्लाय करू शकता. तुमचे जे कॅल्क्युलेशन असेल पर्सेंटेजचं वगैरे ते केलं जाईल. याच्यामध्ये कशा प्रकारे एक्झामिनेशन असणार आहे, कोणत्या बेसिसवर, म्हणजे आता जे स्कीम ऑफ सिलेक्शन आहे ते आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये जे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे, ठीक आहे, आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन कंप्लीट करतो, आपलं एज पण बसतं, आता पुढे काय, ठीक आहे, फॉर्म भरायचं मी नंतर सांगेल तुम्हाला, पण ती लिंक आहे तीही शेअर करेल मी ग्रुपवरती.
आता पहिली जी एक्झाम आहे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, तर त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेजची तुमची टेस्ट असेल, न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग याच्यामध्ये 100 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील 100 मार्कासाठी आणि 60 मिनिटाचा वेळ दिला जाईल. मेन्स एक्झामिनेशनमध्ये टेस्ट ऑफ रिझनिंग, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल अवेअरनेस, कॉम्प्युटर नॉलेज, टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज, डिस्क्रिप्टिव्ह एसे येतात, त्याच्यामध्ये प्रिसाईज येतात, रायटिंग, रिपोर्ट, लेटर रायटिंग या गोष्टी आहेत, यांचा समावेश आहे. याच्यामध्ये प्रत्येकाचे तुम्ही नंबर ऑफ क्वेश्चन स्क्रीनवर पाहू शकता. टोटल 200 मार्काची परीक्षा आहे आणि 135 मिनिटं तुम्हाला याच्यामध्ये वेळ देण्यात येईल. आता हिंदीसाठी काय, तर हिंदीसाठी जे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे ती सेम तशीच आहे. याच्यामध्ये सुद्धा नंबर ऑफ क्वेश्चन 100 असतील, 100 मार्काची परीक्षा असेल आणि 60 मिनिटं वेळ. आणि तसंच सेम जी सेकंड एक्झाम आहे, मेन्स एक्झाम आहे, त्याची सुद्धा सेम प्रोसिजर आहे. त्याच्यामध्ये सुद्धा इंग्लिश लँग्वेज, डिस्क्रिप्टिव्ह एसे, टेस्ट, रिझनिंग वगैरे या गोष्टींचा समावेश आहे. आता लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट घेतली जाईल बोथ पोस्टसाठी, तर हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता इथं दिलेलं आहे एक्झामिनेशनबद्दल. द स्कीम ऑफ एक्झामिनेशन, द प्रिलिमिनरी अँड मेन ऑनलाईन टेस्ट एक्सेप्ट हिंदी लँग्वेज विल बी अवेलेबल बायलिंग्युअली. इंग्लिश आणि हिंदी म्हणजे बायलिंग्युअल लँग्वेज आहे, इंग्लिश आणि हिंदीमध्ये तुमची एक्झाम घेतली जाईल. त्याचबरोबर मॅक्झिमम रेशो कसा असणार आहे, 1/25, तर अशा प्रकारचा रेशो असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, इच क्वेश्चनसाठी निगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे, म्हणजे 4 क्वेश्चन चुकले तर एक आलेला सुद्धा मार्क जातो. तर अशा प्रकारचं असणार आहे. फायनल सिलेक्शन जे असेल ते तुमचा परफॉर्मन्स जो असेल ऑनलाईन मेन एक्झामिनेशनचा, त्याचबरोबर त्याच्या बेसिसवर जे आहे सिलेक्शन असणार आहे. फायनल लिस्ट टाकली जाईल, त्यानुसार जे क्वालिफाईड असेल सिलेक्शन ते बँकच्या वेबसाईटवरती पब्लिश केले जाईल. तर अशा प्रकारे जे आहे याचं सिलेक्शन प्रोसिजर आहे ते सुद्धा तुम्ही रीड करू शकता. वेट लिस्ट असेल वगैरे त्याबद्दल डिटेल माहिती इथं देण्यात आलेली. टोटल 44 पेजेसचं हे PDF आहे. आता आपण पाहूया की याचं कसं भरायचं आहे. तर यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, जास्त काय पाहायची गरज नाही, मी तुम्हाला देऊन टाकेल. जर तुम्ही याच्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. इंस्टाग्रामवर करू शकता किंवा कॉमेंट सेक्शनमध्ये करू शकता. याच्यामध्ये फी काय आहे तर बघा, जे SC ST आणि PWD कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी फी नाही आहे, पण जे इंटिमेशन चार्जेस आहेत 100 रुपये फी पडेल तुम्हाला. फॉर ऑल अदर्स 450 रुपीज प्लस 100 रुपीज असे 550 रुपये फॉर ऑल अदर. स्टाफमधून जे ऑलरेडी कार्यरत आहेत त्यांना याच्यामध्ये फी नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे ह्याच्यामध्ये ॲप्लिकेशन करू शकता. पे स्केल, जे प्रिक्विसाइट्स वगैरे आहेत किंवा काय तर तेही पाहू शकता. ऑफिशियल वेबसाईट आहे www.nabard.org. याच्यावर जे आहे तुम्ही रजिस्टर करून तुमचे जेही तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहेत त्याबद्दल सबमिशन देऊन नंतर फी पे करून याच्यासाठी इझिली अप्लाय करू शकता. मित्रांनो, जर तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा. तेव्हाच तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येतात, अदरवाईज येत नाहीत. सो मेक शुअर की तुम्ही ते बेल आयकॉनवर प्रेस करत आहात. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम लिंक दिलेली आहे ग्रुपची, ॲब्सोल्युटली फ्री आहे, जॉईन करा. तिथे आम्ही अपडेट्स टाकतो ज्या आम्ही व्हिडिओमार्फत सांगू शकत नाही. सो मेक शुअर शैक्षणिक जगातल्या वेगवेगळ्या न्यूज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब बी करा आणि ग्रुप पण जॉईन करायला विसरू नका. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.